दोन जणांना द्यायची असेल तर एक भाकरी मी देऊ शकतो का? नाही ना देऊ शकत. आता तुम्ही जेवणाच्या डब्याला एखादी चपाती आणता, पूर्ण भाकरी आणता की नाही? तर आपण एक डेमो करून बघूया. कोणाकडे एखादी पूर्ण चपाती आहे का? तर मला आता बघा, या मुलाकडे एक अख्खी चपाती आहे की नाही? चपाती अख्खी. पण मला ही एक चपाती दोन जणांना द्यायची. मी देऊ शकतो का ही एक चपाती? देऊ शकतो का? मला काय करावं लागेल? पण मला ही एकच चपाती माझ्याकडे, ती मला दोन जणांना द्यायची. काय करणार मी? काय करणार? या चपातीचे मी किती भाग करू शकतो? दोन करू शकतो. तर रे या चपातीचे दोन भाग करायचे मला. आता ते कसे करणार? करून दाखव. मी काय करणार याचे? या चपातीचे मला दोन भाग करायचे. मी या चपातीला काय करणार? आपली आई पण आपल्याला अशीच भाकरी, अर्धी भाकरी करून देते की नाही? आता मी या भागाला काय म्हणणार आणि या भागाला काय म्हणणार हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मला ही दोन मुलांना आता मी ही चपाती देऊ शकतो की नाही? पण समजा आता मला दोनच जणांना देता येते. पण मला आता काय करायचंय? ही चपाती माझ्याकडे एवढीच चपाती आहे, पण मला आता ती तीन मुलांना द्यायची. काय करणार मी? किंवा मला ती चार मुलांना द्यायची. मग मी काय करणार? आता मला समजा चार जणांना द्यायची ही चपाती. तर मी काय करणार? ही चपाती जो अर्धा भाग आहे त्याला परत काय करणार? मी अर्धा करणार. केलं की नाही मी? आता माझ्याकडे दोन भाग झाले. आता मी ह्या अर्ध्या भागाचे परत अजून दोन भाग करणार. म्हणजे मी ही चपाती किती जणांना आता देऊ शकतो? चार जणांना देऊ शकतो. म्हणजे एका भागाचे चार उपभाग झाले. मग यालाच काय म्हणायचं? हे आज आपण अपूर्णांक या गणिताच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर आता माझ्याकडे बघा काय माझ्याकडं हे पूर्ण भरीव सर्कल आहे माझ्याकडे. काय आहे? भरीव सर्कल. मग याच भागाला काय म्हणतात? असंच माझ्याकडे एखादा पूर्ण चौकोन पण आहे. पण हा सुद्धा काय आहे माझ्याकडं? हा सुद्धा काय आहे माझ्याकडं? अख्खा गोल आहे ना? या भागाला गणिताच्या भाषेत काय म्हणतात? पूर्ण. काय म्हणतात? गणिताच्या भाषेत या भागाला काय म्हणतात? हाच भाग. लेखन कसं करायचं याचं? गणिताच्या भाषेत याचं लेखन कसं करायचं? काय लिहायचं? समजलं? आणि त्याचं वाचन कसं करायचं? वाचन एक पूर्ण भाग आहे ना तो, आहे की नाही? आता मात्र जसं मी चपातीचे दोन भाग केले तसेच मी या गोलाचे सुद्धा आता दोन भाग करणार आहे. केले का नाही? माझ्याकडे हा एक भाग झाला आणि हा एक भाग झाला. या भागाला काय म्हणायचं आणि या भागाला काय म्हणायचं? या भागाला म्हणायचं अर्धा. या भागाला काय म्हणायचं? अर्धा. समजलं? मग तसंच मला कोण करून दाखवल या चौकोनाचा अर्धा भाग? कोण येतंय? आहे. मला या चौकोनाचे बरोबर दोन भाग करून दाखवायचे. केले की नाही त्यांनी? दोन समान दोन भाग. या भागाला काय म्हणायचं? अर्धा. या भागाला काय म्हणायचं? अर्धा. आणि याचं लेखन कसं करायचं? मग आपण एकाचे किती भाग केले? दोन. हे असं लिहायचं. त्याचं वाचन कसं करायचं? एक छेद दोन. तसंच मी या गोलाचं सुद्धा, या चौकोनाचं सुद्धा करू शकतो. आता हे तुम्ही पूर्ण नंतर फळ्यावरनं बघून देऊ शकता. पुढचा आता याच भागाचा, आता माझ्याकडे हा अर्धा भाग आहे. हा माझ्याकडे काय आहे? याचा पुन्हा मला अर्धा करायचा आहे. याचा कोण करून दाखवेल मला? चला या. चल. केलं. छान केलं त्यांनी. आता माझ्याकडे हे दोन आणखी छोटे भाग झाले. माझ्याकडे पूर्ण काय होता अगोदर?
होता, अख्खा एक भाग होता. त्या भागाचे मी परत किती केले? 2 अर्धे अर्धे भाग केले. आता त्या अर्ध्याचा पण परत 2 भाग केले. तर जो भाग माझ्याकडे आहे त्या भागाला म्हणायचं पाव भाग. काय म्हणायचं? पाव भाग म्हणायचं. त्याचं लेखन कसं करायचं? 1/4. त्याचं वाचन पण कसं करायचं लिहिताना? 1/4. त्याच पद्धतीने मला आता माझ्याकडे हा एक चौकोन आहे, याचा मला पाव भाग करून दाखवायचा आहे. कोण दाखवेल पाव भाग काढून? हा चलणारे बरोबर ना? त्याने बरोबर पाव भाग बाजूला काढून दाखवला. समजला का तुम्हाला? पुढे आता मला जर एखादी वस्तू, माझ्याकडे एखादी वस्तू आहे पण तिचे भाग बघ किती झाले बघा. आता मी 4 भाग केले. तिचे किती भाग केले? 4 भाग. पण हा राहिलेला भाग त्याला काय म्हणायचं? या राहिलेल्या भागाला काय म्हणायचं? या राहिलेल्या भागाला म्हणायचं पाऊल. काय म्हणायचं? पाऊल. बघा या आकृती दिसते तुम्हाला? यातले मी किती भाग रंगवलेत? फक्त 3. तो झाला पाऊल. ते गणिताच्या भाषेत कसं लिहायचं? 3/4. 3/4. वाचन कसं करायचं? 3/4. समजलं? आपल्याकडे एखादा भाग असेल तर त्याचा अर्धा भाग कसा होतो, पाव भाग कसा होतो आणि पाऊण भाग कसा होतो. समजलं? तर माझ्याकडे आता काही वस्तू आहेत. मी काही गोल आहेत, काही चौकोन आहेत. तर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. त्या मुलींना पण प्रश्न विचार. मुलींना समजलं का? आवाज येतोय का माझा? आवाज नाही. तर सांगा मुलींनो, माझ्याकडे काय आहे? किती भाग आहेत माझ्याकडं? एक पूर्ण भाग आहे. आता माझ्याकडं चौकोनाचा पण पूर्ण भाग आहे. पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो, या चौकोनातल्या किती भागाला मी रंग दिलेला आहे? 2 भागाला रंग दिलाय. अर्ध्या भागाला मी काय दिलाय? रंग दिलाय. आणि अर्धा भाग काय आहे? म्हणजे शेडेड पार्ट. रंग दिलेला भाग किती आहे? अर्धा भाग आहे. आणि रंग न दिलेला अर्धा भाग आहे. समजला? अर्धा कसं ओळखायचं? त्याच्यानंतर बघा आता माझ्याकडं, आता मला सांगा यातला रंग दिलेला भाग किती आहे? एकूण भाग किती आहे त्याचे? 4 भाग आहेत. एकूण किती आहेत? 4. त्यातला रंग दिलेला भाग किती आहे? 3 आहे ना? 3. त्यालाच काय म्हणायचं? पाऊल. आता मग पुढचा प्रश्न विचारतो तुम्हाला. आता बघा माझ्याकडे काय आहे. आता याच्यात रंग दिलेला भाग किती आहे? एकच आहे ना? टोटल भाग किती आहे? 4 पैकी फक्त मी एकालाच रंग दिलाय. म्हणजे तो भाग किती झाला? रंग दिलेला भाग किती झाला? पाव भाग झाला. किती झाला? पाव भाग. आणि रंग न दिलेला भाग किती मग? पाऊण. समजलं? अशाच पद्धतीने मी तुम्हाला आता फळ्यावरती संपूर्ण माहिती दिलेली आहे, ती तुम्ही लिहून घ्यायची आहे. त्यापूर्वी मी आता इथं थोड्या वस्तू ठेवल्या. आता मी कशा पण ठेवल्या. आता मी एकेकाला बोलवणार आहे आणि त्यांनी मला तो भाग काढून दाखवायचा आहे. सोपं आहे ना? तुम्ही चपातीचा दाखवा किंवा तुम्ही गोलाचा दाखवा किंवा तुम्ही चौकोनाचा दाखवा. समजलं? चला मला आता कोण येते पुढे? गोळस. चल आता मला तू पूर्ण भाग दाखवायचा. पूर्ण भाग. इथं या वस्तू दाखवायच्यात मला. पूर्ण वस्तू दाखवायची. पूर्ण भाग दाखवायचा.
छान. दाखवलं ना? दाखवलं का नाही त्यांनी पूर्ण भाग? हा चला बसा. गुड बॉय. चला नंतर आयुष आहे, आयुष. हा, मला आता आहे ना अर्धा भाग दाखवायचा तो अर्धा. छान दाखवलं ना त्यांनी. हा काय झाला? अर्धा भाग. हा आता इकडं आदर्श आहे, आदर्श. आता मला तू पाऊण भाग दाखवायचा आहे. पाऊण बरोबर. अजून एका दुसऱ्या वस्तूचा दाखव. काढू शकतो ते, काढून जोडू शकतो दुसरं. त्यातला पाऊण भाग दाखवायचा. बरोबर ना? दाखवलं का नाही त्यांनी बरोबर पाऊण भाग? मग असा याच म्हणजे हा एक काय आहे रे बाळांनो? पूर्ण आहे सर, पूर्ण आहे. तर आज अशा प्रकारे आपण अपूर्णांक हा घटक वेगवेगळ्या साहित्याच्या आधारे आपण शिकलो. तुम्हाला पाव, अर्धा, पाऊण आणि पूर्ण याला गणितीय भाषेत कशा पद्धतीने दाखवतात आणि त्याचं कसं वाचन करतात हे आज आपण शिकलो आहे. आणि मी आज तुम्हाला स्वाध्याय देणार आहे. बघा तुमच्या इयत्ता 4च्या पुस्तकामध्ये पान नंबर 47 वरती जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा आहे. त्यापूर्वी तुम्हाला खरंच हा पाठ कळलाय का? तुम्ही आता बघणार आहे. बघा आता माझ्या हातात काय आहे? पूर्ण गोल आहे हो की नाही? चला पूर्ण येतंय. मला आता फक्त याला फिरवायचं. फक्त काय करायचं? याला फिरवायचं आणि त्यातला मला पाऊण भाग दाखवायचा. चला आता माझ्याकडे पूर्ण भाग आहे ना? हा चला कोण येते? चल आतिश चल. आता पूर्ण रंगवलेला भाग आहे माझ्याकडे आहे ना? हा चल मला आता फक्त पाव भाग दाखव. असं इकडे पुढे करून मुलांना मला त्यातला फक्त पाव दाखवायचा. पाव भाग हे फिरवायचं असतं. आता फक्त पाव भाग दाखवायचा मला. कसं दाखवणार तू? दिसला ना? आता किती न रंगवलेला भाग किती आहे? पाव भाग हो की नाही? आणि रंगवलेला भाग किती आहे? पाऊण. हा चला पुढचा मला आता अर्धा भाग दाखवायचा. अर्धा भाग दाखवायचा मला. चल हवारी फिरून दाखव. त्यात ना अर्धा भाग काढायचा नाही, अर्धा भाग फिरून दाखवायचा. असं फिरवायचं सारखं. हा काय झालं? दाखवलं ना? आता अर्धा भाग काय आहे? न रंगवलेला. अर्धा भाग काय आहे? रंगवलेला. चला गुड बॉय. आता मला पाऊण भाग दाखवायचा. चल पुढे पाऊण भाग दाखवायचा. छान दिसला ना? आता बघा न रंगवलेला भाग किती आहे? पाऊण. आणि रंगवलेला भाग पाव भाग. तर अशा पद्धतीने आज आपण अपूर्णांक या घटकामध्ये पाव भाग, अर्धा भाग आणि पाऊण भाग आणि पूर्ण भाग त्याचं लेखन, त्याचं वाचन आणि त्याची प्रत्यक्ष दाखवण्याची कृती कशी असते हे आज शिकलेलो आहे. धन्यवाद.